6वी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला 2 कच्च्या बटाट्यापासून खमंग कुरकुरीत नाश्ता बनवून दाखवणार आहे। हा नाश्ता करायला खूप सोपा आणि खायलाही खूपच टेस्टी आहे। सकाळच्या घाईमध्ये सुद्धा नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सुरुवातीला मी इथे 2 कच्चे बटाटे साल काढून घेतलेत। तर मीडियम साईजचे बटाटे आहेत। साल काढल्यानंतर मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। आता हे बटाटे आपण किसून घेऊयात। बटाटे किसण्यासाठी आपल्याला सर्वात छोट्या किसणीचा वापर करायचा आहे। ज्या किसणीनं आपण आलं किसतो त्याच किसणीचा वापर करून आपल्याला हे दोन्ही बटाटे किसून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे आता आपण हे दोन्ही बटाटे किसून घेऊयात। बटाटे किसून झाले की आता यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकायचा आहे। अर्धा कप बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे। तुमच्याकडे असे कप नसतील तर सर्व साहित्य मोजण्यासाठी तुम्ही वाटीचा देखील वापर करू शकता। आता इथे मी 1 कप पाणी घेतले, पण हे पाणी एकदम न घालता आपण 2 बॅचमध्ये घालूया म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाहीत। आता आपण चमच्याने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हा नाश्ता बनवताना मी बेसन पीठ आणि रवा दोन्हीचा वापर केला आहे, पण तुम्हाला या दोन्हीपैकी कुठला एकच जिन्नस वापरायचा असेल तर तसं सुद्धा तुम्ही करून हा नाश्ता बनवू शकता। आता पीठ छान मिक्स झाल्यानंतर राहिलेलं पाणीसुद्धा मी यामध्ये ॲड केलं आहे। आता परत याला आपण छान मिक्स करून घेऊयात। अर्धा कप रवा आणि अर्धा कप बेसन पिठासाठी आपल्याला टोटल 1 कप पाण्याचा वापर करायचा आहे। तुम्ही ते पाहू शकता, रवा आणि बेसनामध्ये मी पाणी छान मिक्स करून घेतले आणि परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार झाले। तर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी अशीच ठेवायची आहे। आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूयात। अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत। चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता। आता चिमूटभर आपल्याला यामध्ये हिंग घालायचा आहे। आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर थोडी जास्त घाला, यामुळे नाश्ता खूप टेस्टी लागतो। आता चवीपुरतं मीठ घालून याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी खूप कमी मसाले आणि खूप कमी भाज्याचा वापर केला आहे, पण तुम्हाला जर यामध्ये आणखी काही मसाले आणि आणखी काही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता। तर पहा, आपलं परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे। आता हे बॅटर आपण असंच थोडा वेळ साईडला ठेवूया आणि लगेच पुढची कृती पाहूयात। आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये एक छोटी पळी तेल टाकते। आता तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून जिरं मोहरी चांगले तडतडू द्यायची आहे। जिरं मोहरी चांगली तडतडली की 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घालायच्या आहेत। आता अर्धा चमचा पिसलेला आलं घालायचं आहे। पाव चमचा हळद घालायची आहे आणि लो गॅसवरती आपल्याला घातलेले जिन्नस अगदी काही सेकंद परतून घ्यायचे आहेत, म्हणजे याचा कच्चेपणा दूर होऊन आपली खमंग अशी फोडणी तयार होईल। फोडणी पहा मी 30 ते 40 सेकंद परतून घेतली। आता यामध्ये आपण तयार केलेलं बॅटर टाकून घेऊया। बॅटर यामध्ये टाकण्यापूर्वी चमच्याने त्याला अगदी चांगलं हलवून घ्या आणि नंतर यामध्ये घाला। आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी असल्यामुळे या मिश्रणाच्या पटकन गाठी होणार नाहीत आणि आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करता येईल। हे मिश्रण शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। 3 ते 4 मिनिटांमध्ये हे मिश्रण मस्त घट्टसर होतं। तर तुम्ही पाहू शकता, मिश्रणाचा अगदी छान घट्टसर गोळा तयार झाला आहे आणि हा गोळा कढईला देखील सोडतोय, म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट शिजलंय। आता गॅस बंद करून तयार मिश्रण आपण एका टीनमध्ये सेट होण्यासाठी मस्त पसरून घेऊयात। टीनला अगोदर मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं। तुमच्याकडे जर असा टीन नसेल तर तुम्ही ताटाला तेल लावून त्यामध्ये हे मिश्रण घालून सेट करण्यासाठी ठेवू शकता। तर आता आपण याला छान पसरून घेऊन मस्त स्मूथ करून घेऊयात। तुम्ही ते पाहू शकता, मिश्रण मी अगदी छान स्मूथ करून घेतले। आता तयार मिश्रण आपण 15 ते 20 मिनिटे असं सेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे, किंवा जोपर्यंत हे सेट होत नाही तोपर्यंत आपण याला असंच साईडला ठेवून देऊयात। 15 ते 20 मिनिटानंतर मिश्रण पहा अगदी छान सेट झाले। तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही हे मिश्रण 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा आणि त्याला सेट करून घ्या। आता आपण याला कट करून घेऊयात। ज्या साईजमध्ये तुम्हाला हा नाश्ता हवा आहे त्या साईजमध्ये तुम्ही हा नाश्ता कट करून घेऊ शकता। मी याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेते। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या 6वी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर इथे पहा, मस्त आपला नाश्ता तयार झाला आहे। आता तयार नाश्ता आपण लगेच शॅलो फ्राय करून घेऊयात। इथे मी गॅसवरती कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं।
तेल चांगलं गरम झाले की गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती हा नाश्ता मस्त खमंग कुरकुरीत तळून घ्यायचा आहे. आता नाश्त्याची खालची बाजू झाल्यानंतर नाश्ता आपल्याला अशा प्रकारे पलटून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता नाश्त्याला खूप सुंदर असा रंग आलेला आहे आणि एकदम टेस्टी हा नाश्ता तयार झाला आहे. हा नाश्ता मी सॅलो फ्राय केलेला आहे. तुम्ही डीप फ्रायसुद्धा याला करू शकता. आता अशाच पद्धतीने आपण अलटपलट करून दोन्ही साईडला मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता तळून घ्यायचा आहे. नाश्त्याच्या दोन्ही बाजू अलटपलट करून खमंग कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता मी तळून घेतला आहे. आता बाहेर काढून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर टेस्टी हा नाश्ता तयार झालेला आहे. हा नाश्ता करायला जेवढा सोपा आहे खायला त्याहीपेक्षा टेस्टी लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता राहिलेला नाश्ता देखील मी अशाच पद्धतीने तळून घेते. कमी मेहनतीमध्ये आणि कमी साहित्यामध्ये होणारा बटाट्याचा खमंग कुरकुरीत नाश्ता खाण्यासाठी तयार आहे. तयार नाश्ता तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता, सॉससोबत सर्व करू शकता किंवा एखाद्या चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकता. असा देखील खाल्ला तरीसुद्धा हा नाश्ता खायला खूपच टेस्टी लागतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून थोडासा सॉफ्ट होतो. रोज रोज तुम्हाला नाश्त्याला तेच ते खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा मग मुलांच्या टिफिनमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं चटपटीत द्यायचं असेल तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता. तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.